आज हीच हतबलता या नागरिकांमध्ये दिसते, उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये दिसते, पवार कुटुंबांमध्ये दिसते आणि सातत्यानं अशा पद्धतीचा एक आक्रोश आपल्याला या मैदानामध्ये दिसतोय। माझे सहकारी सिद्धेश ताकवले आता माझ्या सोबत आहेत। सिद्धेश, ज्या पद्धतीनं आपण कालपासून या सगळ्या घटनांचा घटनाक्रम लोकांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पदाधिकारी मंत्र्यांच्या नेत्यांच्या भावना लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, खरं तर अनेक जण शब्द शोधताना दिसत आहेत, काय बोलावं काय सांगावं हे कळत नाहीये। आणि त्यामुळे कारण अजितदादांसारखा एक प्रगल्भ नेता, राज्याच्या राजकारणातला एक दादा माणूस आज आपल्यामध्ये नाहीये। सिद्धेश, खरं तर कसं आपण या सगळ्याकडे आपल्याला पाहता येईल, कशा या भावना व्यक्त करता येतील? कारण आपण जर बघितलं असेल तर सध्या आपण पत्रकारिता करताना कालही तुम्ही आम्ही सोबतच होतो, जेव्हा या विमान अपघाताची बातमी आली तेव्हा आपण सुद्धा अजित पवार सुखरूप असावेत हेच आपल्याला वाटत होतं। मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आपण ते व्हिज्युअल्स बघत नव्हतो तोपर्यंत आपल्याला वाटत होतं की अजित पवार वाचतील। पण जेव्हा आपण ते व्हिज्युअल्स, ते दृश्य आपण त्या भीषण अपघाताची पाहिली तेव्हा आपल्या काळजाचा सुद्धा ठोका चुकला। तसं बघायला गेलं असेल तर तुम्हाला पण माहिती असेल तर पुलंच्या रावसाहेबांसारखे अजितदादांचं व्यक्तिमत्व होतं। सभ्य संस्कृतीची किंवा शिष्टाचाराची कुंपणं त्यांच्या आड त्यांनी कधीच येऊ दिली नाही। मनाची कवाडं सताड उघडी ठेवून हिंडणारी ही माणसं होती, म्हणून त्यांच्या वागण्याला इस्त्री नव्हती असं म्हणावं लागेल। पण अजितदादांच्या राजकीय अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला प्रचंड जनसमुदाय दादांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो। पोलीस बँड पथक शासकीय इतमामामध्ये आदरणीय दादांना आपण हा अखेरचा निरोप देणार आहोत। सर्वांना विनंती आहे की आपण प्लीज सहकार्य करायचं आहे। तर अजित पवार यांचं पार्थिव आता विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले आणि काही वेळातच आता अंत्यविधी पार पडतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातले राज्यभरातले सर्वपक्षीय नेते सध्या इथे उपस्थित झालेत। शासकीय इतमामात काही वेळातच अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील। राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी सुद्धा आता बारामतीत गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। अफाट निर्णय क्षमता असलेला एक करारी नेता आपल्यातून निघून गेला, त्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय। अतिशय जड अंतकरणानं आता अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। अजित पवार यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आता ठेवण्यात आले। राज्यभरातले नेते कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता अजित पवार आपल्याशी बोलणार नाहीत, आपल्याला भेटणार नाहीत, आपल्याला दिसणार नाही, ही भावना आता पचवणं खरं तर मोठं अवघड गोष्ट झाली। शासकीय इतमामात आता काही वेळातच अंत्यविधी पार पडणार आहे। ट्रायपॉड